नमस्कार मंडळी, मी सुरभी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपल्याला बनवायचा चहाचा गरम मसाला। कमी साहित्य बनणारी रेसिपी आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे लवंग घेतली आहे, सुंठ, वेलची, काळी मिरी, वेलची आणि साखर। एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला चहाचा गरम मसाला तयार करायचा आहे। कमी साहित्यामध्ये ते सर्व साहित्य आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये आपले गरम झाले कढई थोडीशी, त्यामध्ये आता वेलची टाकून पहिली वेलची गरम करून घ्यायची थोडीशी। तर वेलची गरम होते, वेलची गरम झाल्यानंतर हलकीशी करून घ्यायची वेलची गरम। त्यामध्ये लवंग, काळी मिरी हे दोन्ही साहित्य गरम करून घ्यायचं चांगलं भाजून थोडंसं। त्यानंतर जे सुंठ होती, जो अक्केचे तुकडे होते ते आपल्याला ठेचून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे। कारण अक्केचे अक्के मिक्सरला लावू नका, ते पटकन बारीक होणार नाही। त्यासाठी अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं, तेही गरम करून घ्यायचं। तर गरम झाल्यानंतर ते 15 ते 20 मिनिटं थंड व्हायला द्यायचं। तर व्यवस्थित थंड झाल्यानंतर ते मिक्सरला लावायचं। हे गरम झालं आपलं, ते थंड व्हायला द्यायचं थोडा वेळ। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया। पहिलं मिक्सरचं भांडं सर्वप्रथम सुका आहे की नाही बघायचं। थोडंसंही ओलसर असता कामा नये। ओलसर असेल तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचं। आता जे आपलं साहित्य मिश्रण थंड झालं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं। हे बघा, हाताने टाकतो म्हणजे ते थंड झालं व्यवस्थित। आता त्यामध्ये साखर, जी आपण साखर घेतली होती मोठा चमचा एक, ती त्यामध्ये ॲड केली। तर हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला। हे अशा प्रकारे असा नक्की घरी करून बघा ट्राय गरम मसाला चहाचा। आता गरम झालं आपलं, व्यवस्थित बारीक पण झालं आहे। हे या प्रकारे आता एका डब्यामध्ये भरून ठेवायचं। चहा करताना 1 चमचा टाकला तरी भरपूर आहे। अशी रेसिपी घरी केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की मसाला कसा झाला आहे। तो व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा। आपला झाला गरम मसाला तयार।